रस्सीखेच. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. वैशालीने वरदाला फोन केला. वैशालीताईचा फोन आहे पाहून वरदाने तोंड वेडं-वाकडं केलं. फोन हातात असूनही तिने तो उचलला नाही. ताई का फोन करते माहितीये मला. नवीन घर घेतलंय ना, त्याचा कौतुक सोहळा करायचा असणार. सध्या मलाही वेळ नाही. पार्लरमध्ये बऱ्याच ऑर्डर्स आहेत. असं म्हणतच तिने मोबाईल पर्समध्ये टाकला आणि ती बाहेर पडली. स्कूटीवर बसली. पार्लरला ती स्कूटीवर जात असली तरी तिला प्रवास कारनेच करायला आवडायचा. तिच्या मिस्टरांनी घेतलेल्या निळ्या रंगाच्या नवीन कारकडे तिचं लक्ष गेलं आणि मनातल्या मनात तिला अभिमान वाटला. ताईकडे गाडी होती, पण अगदीच जुनं मॉडेल. सेकंड हँड गाडी घेतलेली. ती गाडी आपल्या घरी घेऊन येताना सुद्धा तिला लाजच वाटत असणार. 4 चाकं म्हणून तिला कार म्हणायची. नाहीतर तिला रंग ना आकार. पुन्हा एकदा तिचं लक्ष आपल्या निळ्या कारकडे गेलं. त्या गाडीवरून तिने हात फिरवला आणि मगच ती गेटच्या बाहेर पडली. वरदाचं स्वतःचं ब्युटी पार्लर होतं. कामाला 4 मुली हाताखाली ठेवल्या होत्या. पार्लर अगदी मोक्याच्या ठिकाणी होतं. भरपूर लेडीज गिऱ्हाईकं यायची. तिच्या पार्लरच्या येणाऱ्या उत्पन्नातून मुलांचं शिक्षण, घर खर्च चालत होता. आणि म्हणूनच तर मिस्टर नवीन कोरी महागडी कार घेऊ शकले होते. सगळं कसं छान चाललेलं. लाईफ तसं बिझीच होतं. पण वेळात वेळ काढून फिरणं, पार्ट्या चालू होत्या. आवर्जून महिन्यातून एकदा तरी ती ताईकडे जायचीच. नाहीतर ताईला बोलवायची. तसं तर ती नाईलाजाने का होईना पल्लवीला पण बोलवायची. पल्लवीला फार वेळ नसायचा, पण तीही वेळात वेळ काढून आपल्या 2 मोठ्या बहिणींना भेटायला यायची. पण तिचं भेटणं अगदी थोडकं असायचं. तास 1.5 तासांसाठी यायची, भेटायची, हसणं खिदळणं व्हायचं आणि मग ती मात्र निघून जायची. दोघींच्या इतर गप्पांमध्ये ती फार रमायची नाही आणि त्या दोघींनाही त्या गोष्टीचं बरंच वाटायचं. वैशाली आणि वरदा दोघींच्या खरेदीच्या, साड्यांच्या, दागिन्यांच्या, नवीन गाडीच्या, घराच्या गप्पा व्हायच्या. त्या गप्पा सुरू झाल्या की पल्लवी हसून त्यांच्याकडे पाहत राहायची. कधी सल्ला द्यायला जायची नाही की वरचढपणा दाखवायच्या भानगडीत पडायची नाही. वैशाली आणि वरदा मात्र एकमेकींबद्दल भरपूर बोलायच्या. मनातलं सगळं शेअर करायच्या. वरदाने गाडी घेतली तेव्हा पहिल्यांदा वैशालीताईला फोन केला. आपली नवी कोरी गाडी पाहून ताईचा जळफळाट झालाय हे वरदाला लक्षात आलं. पण जळणाऱ्या माणसाला जळवायला आणखीन मजा येते. 19 लाखांची गाडी आहे हे म्हणत होते. 19 लाखात काय एखादा लहान मोठा फ्लॅट आला असता. पण मीच म्हटलं आपल्याकडे 2 फ्लॅट आहेत, आणखीन तिसरा काय करायचा आहे. फ्लॅटच्या किमतीची गाडीच घेऊ. मुद्दामूनच फ्लॅटचा विषय तिने काढला. ताई नवीन घर घेते हे तिला समजलं होतं. ताईचं बजेट काय असणार? 20-25 लाख. म्हणजे तिच्या घराच्या बजेट एवढी आपल्या गाडीची किंमत आहे. हे कमी कौतुकास्पद का होतं? मुद्दामूनच ती ऐकून ऐकून दाखवत होती. पण वैशाली सुद्धा काही कमी नव्हती. हो ग, हल्ली गाड्यांच्या किमती पण वाढल्या आहेत. पण खरं सांगू का, गाडी म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट. विकत घेतली, तिला हात लावला की झाली सेकंड हँड. पण घराचं तसं नसतं ना. 12, 15, 20 लाखांचं घर घेतलं की पुढच्या वर्षी त्याची किंमत डबल होऊन मिळते. म्हणूनच हे म्हणाले, गाडीत इन्व्हेस्ट करण्यापेक्षा प्रॉपर्टीत इन्व्हेस्ट करूया. तसं आमचं जुनं घर सुद्धा काही वाईट नाही. त्याची मरम्मत करून घेतली असती तर छान झालं असतं. पण असू देत ना, आणखीन एक प्रॉपर्टी करायची होती आम्हाला. आमच्यानंतर आमच्या परिणीतला सांभाळायचं हे सगळं. आणि आता खरं सांगू का, मुलगा असला ना की या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात ग. मुलींच्या आईवडिलांचं बरं असतं बाई. मुलींचं लग्न करून दिलं की प्रॉपर्टीची काही भानगड नसते. पण मुलांचं तसं नाही ना. हल्ली मुली शिकलेल्या आहेत. गावातल्या मुलीसुद्धा घर कसं आहे, प्रॉपर्टी किती आहे, किती मोठं घर आहे, बरोबर कोण कोण राहणार
हे सगळं विचारूनच लग्न करतात. म्हणून त्याच्यासाठी वेगळी सोय करून ठेवलेली बरी. एकाच दगडात ताईने बरेच पक्षी मारले होते. वरदाला पण राग आला, कारण तिला मुलगी होती ना. ती फणकाऱ्याने म्हणाली, काहीतरीच काय ताई, अगं मुली काय, बिचाऱ्या शिकतील, मोठ्या होतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि दिल्या घरी सुखी राहतील. मधून मधून खरं लक्ष द्यावं लागतं ते मुलांकडे. या सगळ्या ज्या वाईट सवयी लागतात ना, ते मुलांना, मुलींना नाही. तुला सांगायचं विसरले, अलीकडे प्रणीत पालकरांच्या मुलांबरोबर असतो. तो मुलगा अजिबात बरोबर नाही. दारू सिगरेट घेतो म्हणे. लक्ष ठेवा जरा प्रणीतकडे. मुलांना वाईट वळण लागायला आणि मुलं वाया जायला वेळ लागत नाही. हे वयच असं असतं. उद्या अशा संगतीला लागला तर शिक्षणाचा, करिअरचा बट्ट्याबोळ होईल. करिअर फिसकटेल आणि मग चांगली मुलगी कोण देईल त्याला? वरदा म्हणाली, काहीतरी काय बोलतेस वरदा? तो पालकरांचा मुलगा तसा नाही हा. आणि समजा जरी तो तसा असला तरी माझा प्रणीत तुला तसा वाटला होय? काय चांगलं काय वाईट कळतं हो त्याला. असं कुणाच्याही आहारी जाणार नाही तो. चांगले संस्कार आहेत त्याच्यावर. आणि शेवटी काय ग, समाज मुलांना काही बोल लावत नाही. उद्या 4 मुलींबरोबर फिरला तरी तो नामानिराळाच राहणार. मला खरी काळजी वाटते ती तुझ्या लेकीची, विद्याची. मोबाईलवर कसले कसले विचित्र स्टेटस लावत असते ग. आणि भाऊजी बरं मित्रांबरोबर बाहेर पाठवतात तिला. आजकालच्या मुलींचं काही सांगता येत नाही. खाली मुंडी पाताळ धुंडी अशा असतात. हा, आपली विद्या तशी नाही, पण चुकीच्या संगतीला लागायला नको. अलीकडे नाही का स्त्री पुरुष समानता, फेमिनिझम या नावाखाली मुली कसेही कपडे घालतात. मागे माझ्याकडे आली होती ना, तेव्हा ती फाटलेली जीन्स घातली होती. माझ्या नंदेने विचारलं, काय ग, तुझ्या बहिणीची परिस्थिती फार बरी नाहीये का? ही मुलगी असे फाटलेले कपडे का घालते? मग तिला कसं बसं समजवावं लागलं. ताई, अहो ती फॅशन आहे म्हणून. तरी करायचं ते तोंड वाकडं केलंच तिने. लक्ष दे हो विद्याकडे, नाहीतर काय होतं, आपली आई ब्युटिशियन आहे म्हणून हे लोशन लाव, तो मेकअप कर, असं करता करता सगळं आयुष्य मेकअप करण्यातच जाईल आणि करिअर राहील बाजूला. करिअरचं वय आहे. आपलेपणाने सांगते हो. सगळे टोमणे मारून विजयाने मग शेवटचा डायलॉग मारला. फोनवर काय, भेटल्यावर काय, त्या दोघींच्या या अशाच गप्पा व्हायच्या. वरदा पार्लरला पोहोचली. 3-4 अपॉइंटमेंट्स अगोदरच होत्या. दिवस तसा बिझी होता. हाताखालच्या मुलींना तिने जरूर त्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या आणि मग ती दिवसाचं शेड्यूल करू लागली. अर्धा पाऊण तास झाला असेल तेवढ्यात पार्लरचा दरवाजा कुणीतरी नॉक केला. आपोआपच सगळ्यांच्या माना तिथे वळल्या. वरदाने पाहिलं, समोर वैशाली ताई होती. ताईला असं अचानक पाहून तिला जरा आश्चर्य वाटलं. ती पटकन उभी राहिली. ताई, तू अचानक कशी काय आलीस? तिने विचारलं. मग काय, बहिणीला वेळच मिळत नाही म्हटल्यावर आपणच वेळ काढून जाऊया असा विचार केला आणि आले. आहे का वेळ? वैशालीने नाटकी स्वरात विचारलं. अगं थोडी बिझी होते म्हणून फोन उचलला नाही. आता तुला करणारच होते. मगाशी फोन उचलला नाही म्हणून ताई आता टॉन्टिंग करतेय हे वरदाला समजलं. तिने आपल्या परीने विषय सावरायचा प्रयत्न केला. असू देत ग, हातावरचं पोट म्हटल्यावर अशी घाई गडबड असणारच. तिच्या त्या वाक्याचा वरदाला जाम राग आला. सगळ्या क्लायंटसमोर काही बोलताही येईना. थोडं नाराजीनेच तिने विचारलं, ताई, तुझं काही काम होतं का? अगदी अशी घाईघाईने आलीस म्हणून विचारतेय. हो ना, काम तर होतच. अगं फेशियल, ब्लीच, हेअरकट सगळं करून घ्यायला आली आहे. परवा वास्तुशांतीची पूजा नाही का? आजच तेवढा वेळ. मग कुठला ग वेळ मिळायला? माझ्या सासरची मंडळी येणार, यांच्या ऑफिसमधली मंडळी येणार, मोठा जल्लोष आहे. म्हणून म्हटलं आत्ताच पार्लरमध्ये जाऊन यावं. खरं तर आमच्या शेजारी जे पार्लर आहे ना, तिथेच जाणार होते. पण म्हटलं
आपल्या सख्ख्या बहिणीचं पार्लर असताना दुसऱ्यांच्या गल्ल्यात भर कशाला टाकायची? तुझाच फायदा होऊ देत काय व्हायचाय तो. आपल्याकडून तेवढा खारीचा वाटा, नाही का? पुन्हा एकदा वैशाली मनाला लागेल असंच बोलली. हो, ते सगळं खरं असलं तरी वेटिंग आहे हा. अगं मला वेळच कुठे असतो, सारख्या ऑर्डर येत असतात. तुला थोडं थांबावं लागेल. चालेल ना? नाहीतर पूजेच्या गडबडीत आहेस म्हणून विचारलं. मुद्दामूनच वरदाने पण मग टोला दिला. आहे वेळ काढूनच आलीये मी, वैशाली म्हणाली. तसं वरदा हसली. वैशालीने मग तिच्या पर्समधून एक इन्व्हिटेशन कार्ड काढलं. वरदाच्या समोर धरलं. आमच्या वास्तुशांतीला यायचं बरं. एकटीने नाही, तिघांनी या. छान रंगीबेरंगी कार्ड वरदाने पाहिलं. येऊ, नक्की येऊ. पण मला सांग, ज्या कोणत्या सोसायटीत घर घेतलंयस तिथे पार्किंगला व्यवस्थित जागा आहे ना? अगं नाही, मुद्दामूनच विचारून घेते. हे म्हणतात आपली गाडी नवीन आहे, त्यात महागडी. मी अशी कुठेही पार्क करणार नाही. चांगली व्यवस्था असेल तरच गाडी बाहेर काढू म्हणून म्हटलं. वरदाने विचारलं. आहे बरं आहे, चांगली श्रीमंतांची सोसायटी आहे आमची. गाडी पार्क करायला सुद्धा जागा आहे तिथे. अगं सगळ्यांच्याच गाड्या आहेत तिथे. आम्हाला सुद्धा नवीन गाडी घ्यायचीच आहे. एकदा का वास्तुशांती झाली की गाडी सुद्धा येणार, वैशाली म्हणाली. वैशालीने ब्लीच, फेशियल जे जे हवं ते करून घेतलं आणि मगच ती घरी आली. येताना मनात विचार येत होता, माझा फोन टाळलास तरी मी पोचले की नाही तुझ्याकडे? वरदा, किती ग हा जळफळाट. वास्तुशांतीचं कार्ड कसं मागून पुढून पाहत होती. कार्ड पाहून एवढा जळफळाट झाला तर घर पाहून किती होणार आहे? जळू देत, जे जळतायत त्यांना जळून खाक होऊ देत. आपलं काही बिघडत नाही. परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे. वास्तुशांतीची तयारी तर अशी करणार आहे ना की वरदा आणि तिचे मिस्टर पाहतच राहिले पाहिजे. वैशाली ताई निघून गेल्यावर वरदाचं कामात लक्षच लागेना. ताई आपल्याला जळवायलाच इथे आली होती. अगं ब्लॉक घेतला म्हणून काय झालं? राहतं घर सगळ्यांकडेच असतं. आमचं तर तुझ्याही पेक्षा मोठं आहे. शिवाय आमच्याकडे गाडी पण आहे. नवीन गाडी अजून पाहिली नाहीस म्हणून. तुझ्या वास्तुशांतीला घेऊन येते की नाही बघ. गाडी पाहून जळफळाटच होईल तुझा. तिचे हात चालत होते पण मनात कुठेतरी कोणती तरी गोष्ट खदखदत होती. वैशालीची अवस्था पण काही वेगळी नव्हती. वास्तुशांतीची तयारी चालू होती पण आपल्याकडे गाडी नाही. वरदा येणार, ती तिची नवीन गाडी घेऊन 4 लोकांसमोर मिरवणार. याचंच तिला वाईट वाटत होतं. माणसाला जे आपल्याकडे आहे ना त्याहीपेक्षा जे आपल्याकडे नाही त्याची ओढ जास्त असते. म्हणूनच समाधानाचं भांड सदैव रितच राहतं. एकमेकींना कसं जळवायचं याचीच जणू स्पर्धा चालू होती. वैशालीने 7,000ची साडी घेतली ते कळल्यावर तिला जळवायला म्हणून वरदाने 8,000ची साडी घेतली. हिने शाही हार घेतला, तिने बकुळी हार. दोघींचीही अशीच स्पर्धा चालू होती. एक वेळ स्पर्धेला अंत तरी असतो पण चढाओढीला नाही. कुठे थांबायचं ते कळलं नाही तर माणूस सुखी आणि आनंदी असताना सुद्धा दुःखाचे हेलकावे खातच राहतो. वास्तुशांतीची तयारी चालू झाली. एक एक गोष्ट वैशालीने निवडून आणली होती. घरासाठी उच्च प्रतीचे पडदे, सोफा सेट, बेडशीट, लाइटिंग, फुलांच्या माळा, मोठी समई, सगळं छान सजवलं होतं. येणारे जाणारे कौतुक करत होते. जेवणाची व्यवस्था वरती टेरेसवर केली होती. वैशालीचं सगळं लक्ष बहिणीकडे होतं, मुख्य करून वरदाकडे. खिडकीतून सारखी ती खाली वाकून वाकून पाहत होती. तिची नवीन गाडी पाहायची इच्छा होत होती पण ती आनंदाने पाहावली नसती याची सुद्धा खात्री होती. म्हणे गाडी 19 लाखांची आहे. खरंच एवढी महागाची गाडी असेल का हिची? बढवून चढवून सांगायची सवयच आहे हिला. कोणती गाडी आहे ते पाहायला हवं म्हणजे नेमकी किंमत काढता येईल. खिडकीतून सहज तिचं लक्ष खाली गेलं. पाहते तर काय, पल्लवी आणि तिचे मिस्टर, तिचा छोटा मुलगा
बाईकवरून गेटमध्ये शिरत होते. पल्लवीने वर पाहिलं. तिला ताई दिसली. आनंद झाला. तिने खालूनच ताईला हात केला. ताईने पण तिला हाय केलं. मनातल्या मनात वैशाली बोलून गेली, काय बावळट ही पल्लवी. आपली ती जुनी सडकी बाईक घेऊन आली इथे. एवढ्या मोठ्या सोसायटीत ही तिची जुनी बाईक कशी दिसेल. किमान ऑटोने तरी यायचं ना. अगदीच बावळट आहे. पण आता काय बोलणार. आपलीच धाकटी बहीण आहे म्हटल्यावर सहन करायलाच हवं. लिफ्टमधून पल्लवी वर आली. तिने छान चंदेरी साडी नेसली होती. हलकीशी वेणी घातली होती. त्यावर गजरे सोडले होते. फार गडद मेकअप नव्हता. तिच्या चेहऱ्याला सूट होईल अशीच हलकीशी लिपस्टिक. पण तिचं हसूच एवढं गोड होतं की मेकअपची गरजही नव्हती. ती पटकन पुढे झाली. तिने ताईला मिठी मारली. अभिनंदन ताई. किती ग छान सोसायटी आहे तुमची, ती म्हणाली. तिच्या मिस्टरांनी सुद्धा वैशालीताईंच्या मिस्टरांचं अभिनंदन केलं. मुलगा मात्र इथे तिथे पाहत होता. बस ना पल्लवी, थोड्या वेळाने घर पण दाखवते, फार उत्साह न दाखवता वैशाली म्हणाली. ताई, एवढी छान तयारी केलीस, पण रांगोळीचे नुसते छापे का ग मारलेस. थांब, मी छान मोठी रांगोळी काढून देते, असं म्हणत पल्लवी पटकन पुढे झाली. रांगोळीचा डबा घेतला. भर भर रांगोळी काढून त्यात रंग भरले. जितकी सुंदर रांगोळी तितकीच सुंदर रंगसंगती. येणाऱ्या जाणाऱ्यांनी प्रत्येकाने कौतुक केलं. खरं तर वैशालीला ते फार आवडलं नाही. पण आता काय बोलायचं. थोड्या वेळातच वरदा सुद्धा आली. आल्या आल्या तिचं सुरू झालं. गाडी लावलीये तशी, पण जरा भीतीच वाटते ग ताई. ओरखडा वगैरे पडायला नको. आणि किती गरम होतंय. एसी लाव ना. हॉलमध्ये एसी नाही हे पाहून मुद्दामूनच ती असं म्हणाली होती. हो हो, थंड हवा खायची असेल तर बेडरूम मध्ये जा. एसी तिथे लावलाय. ओ, इथे नाहीच आहे का. मुद्दामूनच ती म्हणाली. मग तिचं लक्ष पल्लवीकडे गेलं. अगं पल्लू, तू कधी आलीस आणि कशी आलीस. वरदाने मुद्दामूनच हा प्रश्न तिला विचारला. आत्ताच आले ग ताई. आणि कशी येणार. आमच्या बाईकवरूनच आले, हसत हसत पल्लवी म्हणाली. अगं पण तू माझी गाडी बघितली नशील ना. जाताना दाखवते हं. उगीचच केस इकडे तिकडे करत वरदा म्हणाली. म्हणजे काय ताई, तुझी गाडी पाहिल्याशिवाय बरी जाईन मी. अगदी आनंदाने पल्लवी म्हणाली. तिचा स्वभावच तसा होता. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायचा. ताई, तू पण वेळात वेळ काढून खाली चल हं. गाडी पाहायलाच हवी तू, वरदा म्हणाली. तशी वैशालीने फक्त मान डोलावली. अगं आधी घर तर पहा, का नुसतं गाडीचंच कौतुक करणार आहेस. वैशाली जरा रागानेच म्हणाली. तशी मग वरदा उठली. तिच्या पाठोपाठ पल्लवी. दोघींनी घर पाहिलं. घर खरंच छान होतं. वरदाचा क्षणाक्षणाला जळफळाट होत होता. घर फार मोठं नव्हतं, पण छान ऐसपैस होतं. कितीला पडलं असावं ग ताई, तिने विचारलं. 45ला. इंटिरियर वगैरे करून 50 पर्यंत गेलं. किंमत ऐकून वरदा जरा खट्टू झाली. एवढं महाग घर असेल. मुंबई पुण्याकडे एवढ्या किमती असतात माहीत होतं, पण आता गावात सुद्धा एवढ्या किमती झाल्या असतील. कोल्हापूर सुद्धा आता साधं सुद्धा राहिलेलं नाही. तिला घर खूप आवडलं. जेवढा उजेड तेवढी हवा, छान बाल्कनी असलेल्या गाडीचा आनंद आता हळूहळू मावळू लागला होता. त्याची जागा आता ईर्षेने घेतली होती. असं घर आपलं कधी होणार. तिच्या मनात विचार येत होते. काय ग वरदा, कसला विचार करतेस. ताईने खांद्यावर हात ठेवत विचारलं. तशी ती भानावर आली. अगं कसलाच नाही, तुझं घर पाहत होते. छान आहे हा, जबरदस्तीने वरदा म्हणाली. हो ग ताई, खरंच खूप खूप सुंदर घर आहे तुमचं. छान ऐसपैस आहे. हवा खेळतीये, प्रकाश भरपूर आहे. त्याहून मुख्य म्हणजे तू त्या घराला इतकं छान सजवलंयस. कमाल आहे तुझी ताई. मुक्त हस्ताने पल्लवी मात्र कौतुक करत होती. ऐकून वैशालीला आनंद वाटला. पल्लवीचे एक एक शब्द वरदाचं काळीज मात्र चिरत होते. ताईचं कौतुक ऐकवत नव्हतं. बरं, चला जेवायला. सगळी व्यवस्था वर केलीये, असं म्हणत वैशाली बाहेर पडली. जेवण झालं, गप्पा झाल्या.
पाहुणे मंडळी गेल्यानंतर मात्र वरदाने ताईला खाली येण्याचा आग्रह केला. अगं, खरं तर मी खूप थकले आहे ग, वैशाली टाळाटाळ करत म्हणाली. खाली गेल्यानंतर वरदाचं गाडीचं कौतुक चालू होणार आणि ते आपल्याला ऐकायला लागणार या विचारानेच तिला खाली जावत नव्हतं. असं काय करतेस? चल ना ताई, तुला कुठे चालत यायचंय? लिफ्टमध्ये उभं राहायचं, खाली उतरायचं आणि पुन्हा लिफ्टमधूनच वर यायचंय, पल्लवी म्हणाली. तशी मग वैशाली तयार झाली. तिघी बहिणी खाली आल्या. वरदाने गाडी दाखवली. रिमोटने गाडीचा दरवाजा ओपन करून दाखवला. गाडी अगदी छान होती. कितीला पडली ग? खरं तर वैशालीला हा प्रश्न विचारायचा नव्हता, पण मनातली इच्छा उफाळून वर येत होती. मग एकदाच तिने विचारून टाकलं. 20 पर्यंत पडली. गाडीवरून प्रेमाने हात फिरवत वरदा म्हणाली. सांगू का, अगदी कम्फर्टेबल आहे. खड्डा आला, स्पीड ब्रेकर आला तरी अजिबात हिसके लागत नाही. सॉफ्टली आणि स्विफ्टली जाते. गाडीचं कौतुक चालूच होतं. ताई ताई, किती ग छान गाडी आहे तुमची. असं वाटतंय एक मस्त राऊंड मारून यावी. नाजूकपणे गाडीवर हात फिरवत पल्लवीने पुन्हा एकदा मुक्त कंठाने प्रशंसा केली. तसं काही बोलू नकोस पल्लू. आमचे हे गाडीला फार जपतात. कुणाला अजिबात हात लावून देत नाही. विद्या सुद्धा म्हणत होती, बाबा मला एकदा ड्रायव्हिंग करायला द्या, पण हे तिलाही अजिबात हात लावू देत नाहीत, वरदा म्हणाली. तसं वैशालीने तोंड वेडं वाकडं केलं. अगं, बरोबरच आहे भाऊजींचं. नवीन गाडी आहे, ओरखडा पडला तर वाईट वाटणारच. पण तुम्हा दोघींचं खूप खूप अभिनंदन. ताई तुझा फ्लॅटसाठी आणि वरदा ताई तुला गाडीसाठी. तुम्हा दोघींना भेटून मला खूप आनंद झाला. ताईचं घर पाहिलं, वरदा ताईची गाडी पाहिली. खरंच खूप खूप छान वाटलं. खरं तर त्या दोघींना पल्लवीचंच आश्चर्य वाटत होतं. तिच्याकडे ही साधी स्कूटर, पण ही एवढी आनंदी आणि समाधानी कशी राहतेय? आपल्याकडे एवढं मोठं घर आणि एवढी मोठी गाडी असून सुद्धा आपल्याला तिच्यासारखं आनंदी आणि समाधानी का बरं राहता येत नाहीये? दोघींच्या मनात क्षणभरासाठी तो विचार येऊन गेला. तेवढ्यात वरदाचं लक्ष समोरच्या एका मोठ्या सोसायटीकडे गेलं. काय ग ताई, इथे पण नवीन सोसायटी होतीये का? केवढी मोठी बिल्डिंग आहे ही. आणि बऱ्याच फॅसिलिटी पण दिसतायत. स्विमिंग पूल, जिम सगळं आतमध्येच दिसतंय, वरदाने विचारलं. हो ग, खरं तर आम्हाला सुद्धा याच सोसायटीत फ्लॅट बुक करायचा होता, पण थोडा बजेटचा विचार करावा लागला. पण पुढे मागे याच सोसायटीमध्ये फ्लॅट घ्यायची खूप इच्छा आहे आमची. अगं, आम्हाला काय, एकुलता एक मुलगा आहे. त्याच्यासाठी जे बेस्ट आहे ते आम्ही करणारच ना, वैशाली म्हणाली. घर घेणं एवढं सोपं का असतं? याचंच 50 लाखाचं बजेट झालं. मला वाटतं या समोरच्या सोसायटीत 70-80 लाख किंमत असेल, नाही का ग? वरदाने विचारलं. 70 नाही, पण 65 तरी आहे, वैशाली म्हणाली. अगं, मग घेऊन टाकायचंस ना. 15 लाखांसाठी इथे तिथे कशाला पाहिलंस? मुद्दामूनच तिला डिवचत वरदा म्हणाली. अगं, आत्ताच म्हटलं ना, ऑलरेडी आम्ही हा फ्लॅट बुक केला होता म्हणून. पुढे मागे घेणारच आहोत, वैशाली पण म्हणाली. बरं झालं, बोलण्याच्या निमित्ताने ही सोसायटी कळली. आता यांना सांगतेच, आपल्यासाठी सुद्धा इथे फ्लॅट बुक करता येईल का ते पहा. असंही आम्हाला सुद्धा मोठं घर घ्यायचंच आहे, उगीच बडवत चढवत वरदा म्हणाली. हो का? बघा कसं बजेटमध्ये बसवता येतंय ते, कुत्सितपणे वैशालीने टॉन्ट मारला. तेवढ्यातच मागून वरदाचे मिस्टर, मुलगी, पल्लवीचे मिस्टर, मुलगा खाली उतरले. अरे, हे लोक सुद्धा आलेच, वैशाली म्हणाली. हो ग, आता निघायलाच हवं, बराच वेळ झाला, पल्लवी म्हणाली. पल्लवीचे मिस्टर पुढे झाले. त्यांनी मागे लावलेली बाईक पुढे काढली. वैशाली आणि वरदा एकमेकींकडे पाहून थोड्याशा हसल्या. भाऊजी, आता ही बाईक बदला, किती जुनी झाली आहे ती, वरदा म्हणाली. हो ना, गाडी नाही, पण निदान दुसरी एखादी चांगली बाईक तरी घ्या, वैशालीने सुचवलं. घेणार आहोत, लवकरच घेणार आहोत,
पण म्हणून ही बाईक काढेन असं नाही, कारण या बाईकने आम्हाला अनेक चांगल्या आठवणी, चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. समाधानाचे अनेक क्षण आमच्या पदरात टाकले आहेत. नवऱ्याच्या बोलण्याला दुजोरा देत पल्लवी पण म्हणाली, हो ना ग, आमचं नवीन लग्न ठरलं होतं तेव्हा याच बाईकवर आम्ही कुठे कुठे फिरायला जायचो. मला कधी उशीर झाला तर हे याच बाईकवर मला ऑफिसमध्ये सोडायला यायचे. पार्थला शाळेत सोडायला जायचे ते याच बाईकवरून. तेवढंच कशाला, शनिवार रविवार या बाईकवरून आम्ही खूप हिंडलोय. गार्डन, नदी, तळं सगळं या बाईकमुळेच पाहायला मिळालंय आम्हाला. बरं, बाईक पण केवढी छोटी, पार्किंगचं पण फार टेन्शन नाही. शिवाय साधीच, कुणी खराब करेल, कुणी चोरून नेईल याची तर अजिबात भीती नाही. आणि त्याहून मोठं म्हणजे या बाईकने आम्हाला खूप चांगले क्षण दिले आहेत, म्हणून ही बाईक काढणं तर शक्यच नाही. दोघेही आनंदाने, समाधानाने त्यांच्या त्यात मोडक्या तोडक्या बाईकबद्दल बोलत होते. माणसाला अशा कोणत्याही गोष्टीचा आनंद आणि समाधान कसा काय वाटू शकतो, असा विचार वरदाच्या मनात आला. वैशालीने पण सवयीप्रमाणे तोंड वेडं वाकडं केलं. बरं पल्लवी, भाऊजींना फ्लॅटची आणि गाडीची गोष्ट मी सांगितली आहे. तू तुझ्या दोन्ही ताईंना सांगितलीस की नाही? पल्लवीच्या मिस्टरांनी असं विचारताच वरदा आणि वैशाली आश्चर्याने पाहू लागल्या. अहो, संधीच मिळाली नाही बोलायला, पण आता सांगते ना, पल्लवी म्हणाली. त्या दोघी तिच्याकडे पाहू लागल्या. काय ग पल्लू, काय सांगायचं राहिलं? घाईघाईने वरदाने विचारलं. आणि संधी मिळाली नाही असं का म्हणतेस? मगाशी आपण किती बोलत होतो. वैशाली थोडीशी डाफरली. हो ग ताई, पण आजचा दिवस तुमच्या दोघींचा, तुमच्या कौतुक सोहळ्याचा होता, म्हणून म्हटलं आपली बातमी आपण उशिराने सांगावी. त्यात लपवण्यासारखं काही नाही, पल्लवी म्हणाली. अगं पण बातमी काय आहे, लवकर सांग, दोघींनी विचारलं. हो हो सांगते ना. बरं का ताई, या समोरच्या क्षितिज अपार्टमेंटमध्ये आम्ही 2 BHK फ्लॅट बुक केलाय. येत्या गुरुपौर्णिमेला त्याचं पोझिशन मिळणार आहे आणि आमच्या नवीन गाडीची डिलिव्हरी पण तेव्हाच मिळणार आहे. दत्तगुरूंच्या कृपेने सगळं घडलं, म्हणून मुद्दामूनच दोन्ही गोष्टींचं पोझिशन गुरुपौर्णिमेलाच घेणार. ऐकून वैशाली आणि वरदा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या. दोघींना भयंकर मोठा धक्का बसला. अगं, या समोरच्या सोसायटीत तू फ्लॅट बुक केलायस? वरदाने आश्चर्याने विचारलं. हो ग, अलीकडेच केला. थोडं डाऊन पेमेंट केलं, थोडं लोन केलं. यांचं प्रमोशन झालं, मला सुद्धा मोठी ऑर्डर मिळाली. 3 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय. पुढच्या आठवड्यात हे 3 महिन्यांसाठी सिंगापूरला पण जाणार आहेत. ती भरभर बोलत राहिली आणि त्या दोघी पाहत राहिल्या. पण एवढा वेळ तू काही बोलली नाहीस. एवढी आनंदाची बातमी एवढ्या कॅज्युअली कशी देतेस तू? आश्चर्याने वैशालीने विचारलं. बातमी आनंदाची आहेच ग, पण ह्या गोष्टी घडल्या म्हणून आम्ही आनंदी झालो असं नव्हतं ना. आहे त्या परिस्थितीत आम्ही आनंदीच होतो, त्यामुळे आनंदात आम्हाला राहता आलं. आमचं छोटं घर, आमची बाईक, या सगळ्यातच आम्ही समाधानी आणि आनंदीच होतो. म्हणूनच गाडी आणि मोठा फ्लॅट बुक केला तेव्हा त्याचा फार कौतुक सोहळा करावासा वाटला नाही. शेवटी काय ग, या सगळ्या गोष्टी सुखाच्या असतात, सुख देणाऱ्या असतात, पण त्याने आनंद, समाधान मिळेलच असं काही नाही. शेवटी काय, समाधान आणि आनंद ही चॉईस असते. रोज सकाळी उठल्यावर ती चॉईस आपल्याला आपली करावी लागते. खरं सांगू का ताई, आधी माझी सुद्धा खूप चिडचिड व्हायची, पण आमचे हे नेहमी म्हणतात, आपण आयुष्यात जे शोधतो ना तेच आपल्याला दिसतं. एखाद्यात उणीव शोधली तर उणीवा दिसणार, जाणीव शोधली तर जाणीवाच दिसणार, कमी शोधली तर कमतरता दिसणार, विपुलता शोधली तर विपुलताच दिसणार. पैसा पैशाला खेचतो, अगदी तसंच आनंद आनंदाला खेचत असतो, समाधान समाधानाला खेचत असतं. समुद्राला नाही का, त्याला काय कमी असतं? पण शेवटी नदी, नाले, ओढे वाहत वाहत त्याच्याकडेच जातात. मग पटलं, समाधानी राहायला शिकलं पाहिजे. समाधानी राहायला लागले आणि खरोखरच आनंदी झाले. आनंद ही यशाची पूर्वतयारी असते
आणि अगदी तसंच घडलं. छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानायला लागले, आभार मानायला लागले आणि मग एक एक करता सगळे प्रश्न सुटत गेले. कधी कधी ना आपण सुखाच्या फुलपाखराच्या मागे एवढं धावतो की आपली फार दमछाक होते. त्यापेक्षा निवांत आनंदात झाडाखाली बसावं. मग समजतं सुखाचं फुलपाखरू आपल्या खांद्यावर येऊन अलगद बसलंय. सुखाचं काय आणि समाधानाचं काय, आनंदाचं काय, सगळ्याच्या बाबतीत तेच असतं. एखाद्या गोष्टीचा पाठलाग करताना ती गोष्ट अधिकच दूर दूर पळत राहते. त्यापेक्षा आपण आहे त्या ठिकाणी निवांत राहावं. आहे त्यात आधी समाधान मानायला शिकावं. आपले कष्ट चालूच ठेवावेत, पण फार गाजावाजा न करता. इवलसं बीज नाही का मातीच्या अंधारात रुजतं, त्याची रुजण्याची वाढण्याची प्रक्रिया अंधारातच होत असते. ते कुठे गाजावाजा करतं? त्याचं रोपटं झाल्यावर सगळ्यांची नजर जाते आणि मग वाढत वाढत त्याचा वृक्ष होतो. आम्ही सुद्धा तसंच ठरवलं. फार गाजावाजा करायचा नाही, शांतपणे कष्ट करत राहायचे. आणि खरंच आज त्याचंच रोपटं दिसू लागलंय. शांतपणे आपल्याला जे हवंय, जे जमतंय ते करत राहावं. तुम्हा दोघींना फ्लॅट आणि कारची गोष्ट सांगायची होती, पण खरं सांगू का ताई, तुम्हालाही सांगते. आपलं घर होईल तेव्हा होईल, कार येईल तेव्हा येईल. तेव्हाच्या आनंदासाठी आत्ताचा आनंद पोस्टपोन करू नका. मला हेच हवं, आत्ताच हवं असं म्हणणं जेव्हा आपण सोडून देतो ना, तेव्हाच आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी अलगदपणे आपल्याकडे येतात. बघा ना, झोप यायलाच हवी असं म्हणताना ती कुठे येते? माझं म्हणणं मुलांनी ऐकायलाच हवं, तेव्हा कुठे ऐकतात ते? एखादं गाणं मला आत्ताच आठवायला हवं असा अट्टहास असताना नेमकं तेच गाणं आठवत नाही. झोप यायला हवी म्हणून फॅनकडे पाहत राहण्यापेक्षा झोपेचा विचार सोडून पुस्तक वाचायला घेतल्यावर सहजपणे झोप येते की नाही, याच्याऐवजी हे करून पाहतोस का असं म्हटल्यावर मुलं चटकन ऐकतात आणि न आठवणाऱ्या गाण्याचा विचार सोडून दुसऱ्या कामात मन रमवलं तर अचानकपणे ते गाणं डोक्यात येतं. हाच तर रिव्हर्स इफेक्ट आहे, विरुद्ध परिणामांचा नियम. आयुष्यातल्या गोष्टींचं सुद्धा तसंच असतं. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची खेचाखेच सुरू झाली ना, अट्टहास सुरू झाला ना, की निसर्ग सुद्धा पलीकडच्या बाजूने तेवढंच ताणून धरतो. मग सुरू होते रस्सीखेच. एखादी गोष्ट आपण अलगदपणे सोडून दिली ना, की समोरच्या बाजूने सुद्धा ती अलगदपणेच सुटते. आपण आपले प्रयत्न करत राहायचे, यायचं तेव्हा येईल. निसर्ग प्रयत्नांना कधीच नाही म्हणत नसतो. प्रयत्नांना उत्तर मिळत असतं, फक्त ते लगेच याच क्षणी न मिळता काही काळानंतर कर्मानुसार मिळत असतं. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींपेक्षाही अधिक चांगल्या गोष्टी देऊन किंवा वेगळ्या स्वरूपात देऊन निसर्ग त्याच्याकडून त्याची भरपाई करतच असतो. आपण फक्त त्याच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवायला शिकायचं. जेव्हापासून ही नशिबाविरुद्धची रस्सीखेच थांबवली ना आणि तो दोरखंड परमेश्वराच्या हवाली करून टाकला ना, तेव्हापासून जाणवू लागलं, नशिबाचा दोरखंड परमेश्वराने त्याच्या हातात अगदी घट्ट धरलाय आणि आपली खालून वर अशीच ट्रेकिंग होतीये. समाधान असणं, आनंदी असणं ही मनस्थितीच आपल्या यशाची पूर्वतयारी असते. म्हणून यशाच्या आधी सुद्धा आनंदी आणि समाधानी राहायला शिकलं पाहिजे, तरच यश मिळतं. खरंच नशिबाविरुद्ध रस्सीखेच करण्यापेक्षा तोच दोरखंड नशिबाच्या हातात देऊन टाकावा. आपले प्रयत्न पूर्ण करावे आणि बाकी सगळं सोडून द्यावं नशिबावर. योग्य वेळेस योग्य गोष्टी घडत असतात. स्पर्धा, चढाओढ, ईर्ष्या, मत्सर या सगळ्यात ना फक्त दमछाकच होते. आपल्या दोन्ही बहिणींना जवळ घेऊन पल्लवीने एक छान सेल्फी काढला आणि आपल्या नवऱ्याच्या बाईकवर जाऊन बसली. घरी जाऊन तिला स्वतःचे अनेक प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते. कोणत्याही गोष्टीचा, प्रगतीचा फार गाजावाजा न करता पुन्हा एकदा कामाच्या अंधारात त्या मातीतल्या छोट्याशा बीजासारखं गुडूप व्हायचं होतं. बाईकवर जाणाऱ्या आपल्या धाकट्या बहिणीकडे वैशाली आणि वरदा यावेळेस अभिमानाने, कौतुकाने पाहत राहिल्या. आज त्यांच्याही मनातली रस्सीखेच संपली असावी कदाचित.